नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितलेले आहे. आपण पाहू शकता रेशीम शेतकरी मेळावा पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झालेला नांदेड येथे. नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीला मोठी चालना देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून येत्या काळात नांदेड जिल्ह्याला रेशीम हब म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलेले. आपण पाहू शकता भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आश्वासन दिलेले की नियोजन भवन येथे आयोजित रेशीम शेतकरी मेळावा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, नायब तहसीलदार सुनंदा कराळे, कपिल सोनटक्के, आरसेटी. आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी जे 1 लाखाच्या वर उत्पन्न काढतात किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अति प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतात अशा शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा येथे संपन्न झालेला आहे. याचा उद्देश एवढाच आहे की इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन सध्याला जी मागच्या वर्षी जी आपण पाहतोय जवळपास 80च्या वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती, अशी जरी परिस्थिती आली तर आपल्या इतर शेतकऱ्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन पाऊस कमी हो किंवा जास्त हो त्यांचं स्वतःचं नुकसान होऊ नये आणि उत्पन्न सारखंच राहिलं पाहिजे म्हणून इतर शेतकरी प्रेरणा घ्यावी आणि रेशीम शेती करावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. किती शेतकऱ्यांचा आपण उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार यावर्षी आपण जिल्हा स्तरावर 4 आणि 8 तालुक्यामधून 3 अशा पद्धतीने आपण एक 30 शेतकरी आणि त्याच्यामधून उत्कृष्ट रोजगार सेवक आणि चॉकी सेंटर यांचा आपण सत्कार आयोजित केला होता. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी आपण उत्कृष्ट शेतकरी असा निवडण्याचा संकल्प आपण केलेला आहे. आता असं आहे की याच्यातून एक स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये तयार होऊन उत्पन्न जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. पहिला जो शेतकरी जिल्हा स्तरावर आला आहे हनुमंतराव शिंदे, याचं एका वर्षामध्ये 7,60,000 रुपयाचं उत्पन्न आहे. असा पुढच्या वर्षी 8,10,000 आलं, 8,10,00,000 जर आलं तर अशा पद्धतीने आपण दिवसेंदिवस शेतकरी वाढतील अशी मला अपेक्षा आहे. रेशीम आव्हान काय असणार आहे? मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो, आपण जी सध्याला शेती करतोय ती शेती परवडणारी नाही किंबहुना त्याच्यातून आपली मजुरी सुद्धा निघत नाही. जर आपण रेग्युलर पिकं पारंपरिक पिकं घेतले, कापूस, सोयाबीन किंवा ऊस असं असेल तर याच्यातून आपल्याला जवळपास 30,000 40,000 रुपये मिळू शकतात. त्याच्यातून वर्षाची जर पकडले आपण 30,000 म्हणजे 3,000 रुपये सुद्धा महिना नाही. त्याच्यामुळे आपण जर रेशीम शेती केली तर किंबहुना कमीत कमी आपण 1 लाख रुपये प्रतिवर्षी एवढं उत्पन्न तर येणार याची मी 100% हमी देतो. सर, जिल्हाधिकारी आणि त्यानुसार आता महारेशीम अभियान आमचं नुकतेच संपलं आहे. महारेशीम अभियानामध्ये आम्ही जवळपास 500 एकरची नोंदणी केली आहे आणि पोखरामधून 1,000 एकरची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी रेशीम नोंदणीसाठी, रेशीम लागवडीसाठी झाली. हे कन्वर्ट जर लागवडीमध्ये झालं तर जवळपास याच वर्षी 500 ते 700 एकर लागवड होईल. याचा पुढच्या वर्षी डबल वर आणि दुसऱ्या वर्षी आपण 3 पट म्हणजे 2-3 हजार एकर असा टप्प्याटप्प्याने न्यायचा आमचा विचार आहे. नांदेडला रेशीम हब बनवण्यासाठी विजन जे आहे ते आपण बघितलं की आजची कार्यशाळा त्याची सुरुवात आहे. एक तर फार मोठ्या संख्येने लोक आले आणि नवीन नोंदणी पण खूप आहेत. जवळजवळ 500 आणि 600 म्हणजे सिल्क समग्र आणि पोखरा म्हणून जर 1000च्या वर नोंदणी आता झाली आहे. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आहे याचा बघून याला फार एक्सपोनेन्शियल पद्धतीने लोक बघतात. जेव्हा एखादं सक्सेसफुल होतं आणि गावातले 10 लोक बघतात तर तो एक्सटेन्शन आपण याच्याकडे बघू शकतो की ते सक्सेसफुल मॉडेल लोक रिप्लिकेट करू शकतील. दुसरी गोष्ट, आता जे मार्केट नव्हतं आपल्याकडं ते मार्केट नव्याने आपल्याकडं खूप डेव्हलप झालेलं आहे. लोकांना फार कमी अंतरावर हे मिळतंय. तिसरी गोष्ट, आपण रेशीमचे डेमो प्लॉट तयार करणं हा एक आमचा पुढच्या काळामध्ये उद्योग आहे, मानस आहे. आणि जे चॉकी आहे ज्याला आपण रिअर करतो त्या अळीला आणि चॉकीमध्ये रूपांतर करून ते विकतो, असे चॉकी सेंटर जास्तीत जास्त वाढवणे, नर्सरीज वाढवणे. नर्सरीमध्ये कोणी करत असेल तर त्याला इतर जे बँक लोन आहे किंवा कशाने इतर योजनांनी कसं सपोर्ट करायचा, तर असा मल्टी हे प्रॉंग अप्रोच आहे. आणि जेव्हा आम्ही मुक्काम करतो, गाव भेटी देतो, तर रेशीम शेतकऱ्याकडे मुक्काम करण्याचा माझा मानस आहे. पुढच्या 15-1 दिवसामध्ये आम्ही प्लॅन करू जेणेकरून मेसेज देईल, त्याला एक मेसेज जाईल की रेशीम शेतीला जी प्रतिष्ठा आहे आणि जो भविष्यात स्कोप आहे हा थोडासा अधोरेखित होईल आणि लोक त्याकडे वळतील.